बघूया समोर जतीन आणि मानसी जोडी दाखल झालेली आहे. हर्षल नाईक गोलंदाजी ट्रॅकवर राईट मोर द विकेट प्रारंभ करतील आपल्या इनिंगला. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. भन्नाट वेग आहे हर्षल नाईक कडे. सन्माननीय संतोष नारायण मोरे साहेब यांना मी विनंती करते, आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय रणजित बळीराम आमरे साहेब यांनी सुद्धा मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हो, यावेळेला स्टिअर केलंय. चांगला शॉट सिलेक्शन, गॅप शोधलाय. गलीला चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. पोपरवण गावच्या प्रथम नागरिक सरपंच माननीय सो प्रीती भूपेंद्र ठाकूर मॅम यांनाही मी विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं चतुर्थ चषक आम्हाला प्रोव्हाइड केले, सौजन्य केलेलं आहे. आणि पुढचं चेंडू फुलटॉस हळूवर पण ड्राईव्ह केले. ऑफ ड्राईव्ह कल्पेश तिथे आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पुष्पक नंदकिशोर चौधरी सरांना मी विनंती करतोय, त्यांनी यायचंय. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, शतरक्षक आणि मालिकावीर त्यांच्या माध्यमातून आम्हाला चषक प्रोव्हाइड केले. गणेश नागेश आरेकर त्यांना मी विनंती करतोय, आपण यायचं या स्पर्धेला. त्यांनी चेंडू प्रोव्हाइड केलेले आहेत. आणखीन एक चांगला चेंडू आहे, बॅकफुटला येणार नाही आहे. विकेट इथे आपण बघतोय जलत आहे आणि त्याचा फायदा गणेश अप्रतिमरित्या कामगिरी करताना हर्षल नाईक. चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. स्कोर 5 वरती थांबलाय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 30 चेंडू आणि 54चं इक्वेशन काफी बड़ा मैच है. सेकंड क्वालिफायर मैच जिसे कहा जाता है. जीतने वाली टीम क्वालिफाई करेगी फाइनल में. वी पल्टन के सामने 2 हाथ करेगी इस किताब को जीतने के लिए. इस बीच अगली गेंद इस बार उड़ा दिया गेंद को, हवा में है. मिस टाइम शॉट, यस नो टेकन. और यहां पर विकेट गिरता हुआ और म्यूजिक बजता हुआ डीजे. नए बल्लेबाज बीच मैदान में आते हुए बेहतरीन कैच वहां पर लपका गया है. पहला झटका इस समय लगता हुआ मानस के रूप में. 54 रनों का लक्ष्य जरूर है और आखिरी गेंद आनी शेष है. गने हर्षल नाइक जो गेंदबाजी करते 5 रन यहां पर उन्होंने दिए हैं. 5 गेंदें अब तक डाली गई है. 54 रनों का लक्ष्य यानी कि 49 रनों की अभी भी दरकार. आने वाली गेंदें उनके पास होगी 25 बॉल में बनाने 49. आखिरी गेंद ऊर्जा से भरा हुआ ये पूरा मैदान. आए हुए सभी हमारे प्यारे दर्शकों का हम करते दिल के गहराइयों से पोपरन चैंपियन लीग में हार्दिक हार्दिक स्वागत. बहुत ही लाजवाब साथ दिया हमारे प्यारे दर्शकों ने. इनके लिए प्रतियोगिता यादगार रहने वाली है. 2024 का इस खूबसूरत माहौल और कड़ी मेहनत, कड़ी मशक्कत के बाद में 24 का एक बेहतरीन आगाज है पोपरन चैंपियन लीग का. और वहां पर सेकंड क्वालिफायर मैच चलता हुआ हर्षल गेंदबाजी के लिए. ओ, इस बार स्वीप किया है. क्या गजब का शॉट है. गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग में खेला गया है. क्या लंबा चेस किया यहाँ पर त्रुशांक ने. जिस तरह से वो काऊ कॉर्नर के ऊपर खड़े थे लेकिन डीप बैकवर्ड स्क्वायर लेग एक लंबी दौड़ लगाई और 2 रन उन्होंने रोके हैं.
स्कोर कार्ड के ऊपर इस समय 7 रन और की हुई है यहाँ पर समाप्ति। आने वाली 24 गेंदें आपके पास और 47 रन जीतने को चाहिए। चलेंगे उर्वी डीजे के पास और आएंगे बीच मैदान। आने वाली 24 गेंदों में 47 रनों की दरकार है। अब धीरे धीरे ये मैच काफी बड़ा बनता जाएगा क्योंकि जीत और हार अस्तित्व की लड़ाई, मेगा फाइनल में जाने की कोशिश लगातार इस मैच को और ज्यादा इंटरेस्टिंग बनाती हुई। कम से कम समय लिया जाए क्योंकि अभी भी फाइनल खेलना शेष है। मिस्टर अक्षय गेंदबाजी के लिए तो सामने इस समय नजर आते हुए जतीन और नंबर दूसरा और गेंद नंबर पहली। उड़ा दिया गेंद को। ओ यहां पर क्या छोड़ा है वो भी हर्षल नाइक ने, टीम के कप्तान, टीम के सिपा सालार थोड़े से यहां पर गलती कर बैठे हैं। जतीन को दिया है मौका 9 के ऊपर स्कोर आगे सरकता हुआ। एक क्रिकेट है, ये प्रेशर है, जबरदस्त यहां पर मैच देखने को मिल रहा है। बेहतरीन संघर्ष हर्षल नाइक के द्वारा गलती और जतीन को मिली है एक लाइफ। एक तरफ अक्षय गेंदबाजी के लिए तैयारी सुर की दूसरी गेंद। इस बार तेज डाली गई है गेंद। अंपायर मुआयना करेंगे, प्लीज अंपायर देख रहे हैं। अंपायर देखने के बाद में निर्णय जरूर देंगे सिद्धेश मोरे सर किस तरह से मैच इस बार जरूर थोड़ा सा डिस्कस करेंगे धीरज मोरे सर के साथ में। सिद्धार्थ मोरे और धीरज मोरे कहते हैं उलझने इंसान की एक समान होती है लेकिन हौसले इंसान के अलग अलग होते हैं। इस नो बॉल, कोई यहाँ पर संकट के सामने बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है। आने वाले गेंद के ऊपर होगा फ्री हिट और 1 रन से स्कोर आगे बढ़ेगा 10। इस बार उड़ा दिया है लॉन्ग ऑफ में, हर्षल नाइक वहां पर है। 1 से सैटिस्फाइड होंगे क्या, लेकिन ऋषभ क्या दौड़ रहे हैं, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट। 2 से स्कोर आगे बढ़ेगा और पहुंचा इस समय 12 रन पर। अभी भी 42 की जरूरत, 42 रन चाहिए मैच को जीतने के लिए। काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। सिंगल और डबल जिसे कहते हैं कि क्रिकेट के मैदान में लाइफ होती है। चेंडू झालेले आहेत ते 2, पुढचा चेंडू ओ लोअर फुल टॉस। इथे मात्र तृषांक चांगलं फील्ड करताना धावसंख्या 13 आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावतायत। सन्माननीय दीपक जी सदानंद मोरे साहेब उनबाट जर इथे असतील प्लीज आपण VIP डाईस वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। 13 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात। 9 चेंडूंचा खेळ संपलाय। गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय तर समोर ऋषभला आपण बघतायत। ओ यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल। मिस्टर ऋषभ थोडेसे सफल झाले आणि त्यानंतर बॅटला आडव्या बॅटने, होरिझॉन्टल बॅटने चेंडूला ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न अयशस्वी। इट्स अ डॉट बॉल। पुढचा चेंडू आणि इथे सुद्धा आलाय डॉट बॉल। ऋषभ सारखा फलंदाज इथे बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू खेळतोय।
आता चेंडू झालेले आहेत या षटकातील 5, एकंदरीत धावा आहेत ते 13, म्हणजे 11 मध्ये 13 झालेले आहेत आणि तुम्हाला 19 मध्ये बनवायच्या त्या टोटल 41. पुढचा चेंडू याही वेळेला मात्र सेमी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. कल्पेश तिथे आहेत. षटकाची झाले समाप्ती 14 धावा 7च्या सरासरीने. आता मात्र 40 धावेची गरज आहे. येणारे चेंडू 18 चेंडू आणि 40 रनची गरज. अठरा चेंडू 40 धावा. जबरदस्त बॅटल, एक अप्रतिम असा मुकाबला. दरम्यान चला मॅच स्टार्ट करा. 18 चेंडू 40, 13.33च्या सरासरीने धावा बनवायच्यात. हर्षल नाईक गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. समोर ऋषभ आहे, नॉनसाईकिनकडे जतीन. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर कुलदीप पाटील चांगली अपडेट देत आहेत. एक गोड आवाज पंकज मोरे सर, महेश मोरे सर आपण बघताय, सतीश राऊत साहेब, सर्वजण मॅचचा आनंद घेत आहेत. वळूया आपण मॅच कडे. तिसरं षटक, पहिला चेंडू, मिस टाइम शॉट. तिथवर पोचता येणार नाहीये. नो मॅथ लँडला चेंडू पडलाय. धावसंख्या 2 ने 16 वरती पोहोचलाय. 16 धावा. अजूनही 38 धावांची गरज आहे येणाऱ्या 17 चेंडू मध्ये. क्रिकेट हा भारतामध्ये लोकप्रियतेच्या शिखरावरती आज विराजमान आहे. कारण त्याचं मागचं कारण ग्रामीण भागामध्ये खूप तन्मयतेने आणि भरपूर कौशल्य आत्मसात करून तो खेळला जातो. पुढचा चेंडू, ओ यावेळेला फुल टॉस होता. आडव्या बॅटने खेळण्याचा पुनश्च मानस आणि इथे आलाय डॉट बॉल. 16 मध्ये 38 ची गरज आहे. जबरदस्त मॅच, अप्रतिम असा मुकाबला. इथून जिंकणारा संघ हा मेगा फायनल मध्ये खेळेल, तर हरणारा संघ तब्बल 365 दिवस म्हणजे 1 वर्षभर वाट बघेल पोफरण चॅम्पियन लीगची. कारण संपूर्ण 1 वर्षभर तुम्हाला मेहनत करावी लागेल या स्पर्धेला जिंकण्यासाठी. इथे मात्र थोडंसं व्हॅरिएशन करण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे बलटाना सांगताय स्वेर चेंडू, इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल. 17 वर थांबले. 17 धावा. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. हर्षल नाईक थोडेसे व्हॅरिएशन करण्याचा प्रयत्न होता. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सरावाने मनुष्याला पूर्णत्व येतं. ओ जबरदस्त टायमिंग, क्लेवर शॉट. चेंडूला एक्झिक्यूट केलंय. वन्स बाउन्स ओव्हर द रोप. दॅट्स अ ब्युटिफुल बाउंड्री. थैंक यू, काफी बढ़िया शॉट. 4 रन के लिए स्कोर में इजाफा. स्कोर पहुंचता हुआ 21 के ऊपर. अभी भी 33 रन की दरकार शेष है. कहते हैं ना, अभ्यास हमें बलवान बनाता है, दुख हमें इंसान बनाता है, हार हमें विनम्रता सिखाती है, जीत हमारे व्यक्तित्व को निखारती है, मगर विश्वास ही है जो हमें आगे बढ़ने की प्रेरणा देता है. इस बार भी बहुत ही बढ़िया करारा कवर ड्राइव जिसे कहते हैं. कवर्स में प्रोटेक्शन है, वहां पर सिंगल कंप्लीट, दूसरे के लिए दौड़ और 2 भी मुकम्मल. 2 से स्कोर आगे बढ़ेगा और पहुंचता हुआ इस समय 23 रन के ऊपर. कड़ा संघर्ष है मैदान के हर कोने कोने में, हर जर्रे जर्रे पर
जीत के लिए दौड़ लगाते हुए सभी खिलाड़ी। और मेहुल, जब भी आपको मौका मिलेगा, आप हमारे जो प्यारे दर्शक है उनको कैचअप करना है, जब भी मौका मिले आपको। इस बीच अगली गेंद, ओ यावेळेला मिस टाइम, ओ माय गॉड, जबरदस्त कॅच, ऋषभ back to the pavilion, gone. थँक्यू डीजे, थँक्यू. सन्माननीय तुषार पागदरे सरांचं इथे आगमन झालं, वेलकम. ज्यांच्या माध्यमातून VIP डाईस आम्हाला प्रोव्हाइड केले गेले, वेलकम तुषारजी पागदरे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू. आता मात्र आपण इथे बघतोय 13 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 31 धावांची गरज. 13 चेंडू 31 धावा. न्यूमान हंचित मोरे दाखल झालाय, संघाचा संघनायक, उम्मीद की किरण. आपण बघतोय हंचित मोरे दाखल झालाय पोफराच्या फायर साठी. एक जबरदस्त बॅटल रंगणार आहे. 13 मध्ये 31 ची गरज. क्रॅम्प थोडेसे आपण बघताय तिथे मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू 31 धावेची गरज. कहते ना, जिंदगी हसीन है, जिंदगी से प्यार करो, हो रात तो सुबह का भी इंतजार करो, वो पल भी आएगा जिस पल का आपको इंतजार है, बस खुद पे भरोसा और वक्त पे एतबार करो. येणारे चेंडू 13 आणि 31 ची गरज. एक जबरदस्त बॅटल रंगणार आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू हर्षल यांचा. 13-31 23 धावा झालेल्या आहेत. आपल्या स्पेल मधला अंतिम चेंडू घेऊन दाखल होतील हर्षल नाईक. समोर हंचित मोरे. बॅटल रंगणार. पुढचा चेंडू. ओ यावेळेला मात्र फक्त दिशा दे सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न आहे. चांगलं फिल्डिंग, तदवर 2 धावा परिपूर्ण. आता धावा आहे स्कोर कार्ड वरती 25, म्हणजे 12 चेंडू 29 ची गरज. ऐकूया एक सॉन्ग आणि येऊया मॅच कडे.
झालेले आहेत. अजूनही 23 ची गरज. 10 चेंडूमध्ये जतीन ऑन फायर. दरम्यान तुषारजी पागदरे यांचं आपण आभार प्रदर्शन या ठिकाणी करतोय. ओ हो हो, यावेळेला मात्र संधी होती पुनश जतीनकडे. केतनजी पाटील सरांना मी विनंती करतोय, बायच्या रूपाने एक धाव. केतन पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण तुषार पागदरे सरांचं आभार प्रदर्शन केले जाईल. गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश त्रुशांक. चेंडू क्रमांक 4. ओ यावेळेला टायमिंग हंचित मोरे खेचताय षटकार. येस थँक्यू. आपण कॉमेंट्री येस टॉस बॉक्सकडे कॅमेरा फिरवायचा मेहुल. तिथे तुषार पागदरे साहेबांचं स्वागत करताना केतन पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण बघतायत. कॅमेरामन या सुंदर आठवणी कॅच करतायत. त्याने आम्हाला हा मुख्य मंच जो VIP डाईस आहे तो प्रोव्हाइड केलाय. दरवर्षी त्यांच्या माध्यमातून मिळतंय. धावसंख्या 6 ने प्लाय झाले आणि 38 झालेले, म्हणजे इथे 16 ची गरज आहे. 8 चेंडू आणि 16 धावा. थँक्यू आणि धन्यवाद सर तुषारजी पागदरे साहेब. आपलं सहकार्य असं सदैव आमच्यासोबत राहावं. पुढचा चेंडू. 8 चेंडू आणि 16 ची गरज. ओ यावेळेला डाऊन द ग्राउंड आणि आलाय षटकार. आणि इथे डाऊन द लेग स्टंप. इट इज अ वाईट बॉल. आता 7 चेंडू आणि 9 धावेची गरज. सात चेंडू आणि 9 धावेची गरज. पुढचा चेंडू घेऊन तयार. ओ यावेळेला मात्र निर्धाव चेंडूनी सांगता झालंय. 6 चेंडू 9 धावेची गरज. तोपर्यंत आपण जे आमचे सर्व दाते आहेत त्यांचा एकदा पुनश्च या ठिकाणी आपण अनाउन्समेंट करतोय, ज्यांनी सुंदर सहकार्य आम्हाला केले. सुनील जयरामजी घरत साहेब, त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार प्रदर्शन करू इच्छितोय. वेलकम, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून 3 दिवस पाण्याची सोय या ठिकाणी केले. तर महेश मोरे साहेब, आपण सुनीलजी जयराम घरत साहेबांचं सन्मान चिन्ह देऊन यथोचित आभार प्रदर्शन करायचं आहे. आणि मेहुल, आपण राहणार अक्करपट्टी, सुनील जयराम घरत 3 दिवस पाण्याची सोय, पाणी त्यांनी सौजन्य केलेलं आहे. त्यांचं शुभ आभार प्रदर्शन केलं जात आहे महेश मोरे सरांच्या माध्यमातून. थँक्यू सुनील जयरामजी घरत साहेब.
वळूया 6 चेंडू 9ची गरज. कल्पेश, सुनील ची गरज साहेब, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. 6 चेंडू 9 धावेची गरज. अतिशय सुंदर असं टायमिंग आपल्याला बघायला मिळते. एक धाव कंप्लीट केले आणि आता 5 मध्ये 8ची गरज. धावसंख्या पोहोचली ती 46 वर. कल्पेश, 5 मध्ये 8ची गरज. पुढचा चेंडू. ओ, गतीला थोडस परिवर्तन केलं. डॉट बॉल. 4 मध्ये 8 धावेची गरज आहे. मॅच कभी इधर तो मॅच कभी उधर, अशी मॅच आपल्याला बघायला मिळते. एक सुंदर बॅटल, जबरदस्त मॅच. 4 मध्ये 8ची गरज. अंचित मोरे एका बाजूने कल्पेश. पुढचा चेंडू. ओ माय गॉड, दुसरा डॉट बॉल. आता 3 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. इथून मात्र मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट. 3 मध्ये 8ची गरज. कहते ना, पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है. थोड़ा सा धीरज रख और थोड़ा सा जोर लगाता रहे. किस्मत के जंग लगे दरवाजे को खुलने में वक्त लगता है. तूने जो कहा वो कर दिखाएगा, रख यकीन. गरजे जो बादल, बरसने में थोड़ा सा वक्त लगता है. थोड़ा सा वेळ लागणार आहे. 3 चेंडू आणि 8ची गरज. सन्मानित दीपक जी सदानंद मोरे साहेबांचं आगमन झालंय. वेलकम. शब्दफुलाने आपलं हार्दिक स्वागत. आम्ही विनंती करते, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. 3 चेंडू 8 धावा. मॅच होती कुठे आणि मॅच आले कुठे. रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेट आहे. आपण बघतोय 3 चेंडू आणि 8. दीपक जी सदानंद मोरे साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. आणि इथे उडवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि इथे मात्र लॉंग ऑफला एक्झिक्यूट केलं गेलंय. एक धाव परिपूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा होते कंप्लीट.
त्यांचं तिथे आगमन होईल. दोन्ही संघाच्या खेळाडूंना आम्ही विनंती करतोय, आपण टाळ्यांचा गजर करायचा आहे, त्यांचं आगमन तिथे होईल. आम्ही नावं अनाउन्समेंट करतोय. आदरणीय दीपकजी सदानंद मोरे साहेब, दीपकजी लक्ष्मण मोरे साहेब, सचिनजी लक्ष्मण मोरे साहेब, निलेश भरत मोरे साहेब, सुनीलजी जयराम गरज साहेब, रणजितजी आमरे साहेब, संतोषजी मोरे साहेब, संतोष नारायण मोरे साहेब. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या मान्यवरांसाठी. दोन्ही संघ नायक यास टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करतोय त्यांचं. आणि प्रथम नागरिक माननीय प्रीती भूपेंद्र ठाकूर आणि आम्ही विनंती करते आपणही जायचं आहे प्लीज. आपणही जोरदार टाळ्याने आपण स्वागत करायचं आहे. प्रथम नागरिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. केतनजी अंकुश पाटील, अमित जी रमेश पाटील साहेब, अमितजी रमेश पाटील साहेब. जोरदार टाळ्यांचा गजर आपण बघतायत आमच्या मान्यवरांसाठी. दोन्ही संघांना शुभेच्छा देतील. माननीय प्रीती भूपेंद्र ठाकूर प्रथम नागरिक सरपंच साहेब आपण बघताय, त्यांचे आगमन झालंय. सचिनजी ठाकूर साहेब, दीपेश पाटील साहेब, तुषार पागदरे साहेब सर्वांना शुभेच्छा देतील आमच्या दोन्ही संघाच्या खेळाडूंना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत फायनलिस्ट साठी. एका बाजूने पोपराजा फायर आणि दुसऱ्या बाजूने व्ही पलटण. दोन्ही संघाचं भरपूर कौतुक. तुषार पागदरे सर सुद्धा जात आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. शुभेच्छा दिल्यानंतर आपण कॉइन स्पिन करणार. रेडी आहे ना, मग त्याच्यानंतर टॉस करायचा. दरम्यान सर्वांनी 2 मिनिटं उभं राहायचं. आपण नॅशनल अँथम घेतोय. जे आपल्या कॅप गॉगल्स जे परिधान केले असतील सर्वांनी काढायचे आहेत आणि 2 मिनिटं आपण स्तब्ध उभं राहायचं आहे. सर्वांना एक प्रेमळ निवेदन, प्लीज 2 मिनिटं उभे राहा. शुभेच्छा दिल्या जातात आपण बघतायत. चला या ठिकाणी आम्ही विनंती करतोय आपल्या जागेवरती आपण उभं राहायचं आहे. कॅप सनग्लासेस ज्या आपण काय परिधान केल्या असतील त्या थोड्याशा बाजूला करायच्या आहेत. मी इथून सूचना करतोय. एक साथ सावधान. नेशनल एंथम शुरू करेंगे. शुरू. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. एक साथ विश्राम. आम्ही विनंती करतोय फायनल मॅचचा टॉस दीपकजी सदानंद मोरे सरांच्या शुभ हस्ते केला जाईल. दोन्ही संघांना की आपण पुढे टॉस केला जाईल. त्यानंतर जी आकर्षक ट्रॉफी आहे त्यांच्यासोबत आपण मान्यवरांचा फोटो घेऊ. चला टॉस करण्यासाठी या दोन्ही संघांना एक पुढे यायचं आहे. चला एका बाजूने व्ही पलटण आणि दुसऱ्या बाजूने पोपराजा फायर. टॉस कॉइन स्पिन केलं जाईल. एका बाजूने PCL आणि दुसऱ्या बाजूने 2024.
आणि चांगला फोटो काढला जातो आपण बघतायत. नक्कीच. आणि सर्व जे आमचे मान्यवर आहेत त्यांनी त्या ट्रॉफी सोबत फोटो काढायचा आहे. फायनल ट्रॉफी सोबत थोडंसं बाजूला व्हा, कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करूया. कॉइन स्पिन केलाय आणि टॉस जिंकलाय पोपराजा फायर. नक्कीच मान्यवरांच्या सोबत एक फोटो आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि इथून सामना असेल. प्रथमेश आणि ऋषभ दोघांनी यायचंय. सामना किती षटकांचा असेल, कारण बॅडलाईट येऊ शकते. 5. चला लवकर फील्ड अरेंज करा मग. 5 षटकांचा आहे तर. चला विनंती आहे फील्ड अरेंज करून घ्या. 5 षटकांची मॅच असेल, थोडंसं बॅडलाईट येऊ शकतं. इस दरम्यान आपण बघतायत लवकर फील्ड अरेंज करून घ्या. चला प्लीज. दरम्यान आपण या ठिकाणी बघतोय दरम्यान फायनल प्रारंभ झालाय. सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचं आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय संतोष नारायण मोरे साहेब, दरम्यान आम्ही विनंती करतोय पुनश्च आणि आता मात्र या ठिकाणी आम्ही विनंती करणार नाहीये. एक सूचना, स्ट्रिक्टली वॉर्न, फलंदाज बाद होताना नवीन फलंदाज वॉर्मअप करत लवकर यायचं आहे, याची आपण नोंद घ्या, कारण टाइम महत्त्वाचा आहे. बॅडलाईट येऊ शकतं. सन्माननीय संतोष नारायण मोरे साहेब यांना विनंती केली जाते आपण यायचं आहे. सन्माननीय रणजितजी बळीराम आमरे यांनाही आम्ही विनंती करते आपण यायचं आहे. माननीय सुप्रीती भूपेंद्र ठाकूर मॅम यांनाही मी विनंती करतोय. पॉवर प्ले आपण बघताय 2 षटकानंतरच पाणी आपण घेऊन यायचं मध्ये. एकदा वर्जित केली गेली आहे या ठिकाणी गौरांगनं. ऑफ द मार्क मिस्टर गौरांग. तयार यावेळेला प्रथमेश. चला इथून प्रथमेश तयार. वी पलटणच्या प्रत्येक षटकाराला कृपाल चौधरी सरांच्या माध्यमातून 100 रुपये पारितोषिक. या ठिकाणी सिंगल कंप्लीट झाले, बॅकअप नाही आहे तिथे. एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. चांगला बॅकअप दिला गेलाय उमेश मोरे सरांच्या माध्यमातून. धावसंख्या 2.
धावसंख्या 2. पुढचा चेंडू धावसंख्या पोहोचली ती 3 वरती. प्रत्येक षटकार आणि प्रत्येक कॅचसाठी सन्माननीय अमित रमेश पाटील सरांकडनं 100 रुपयाचा पारितोषिक. ओ यावेळेला हुक केलाय चेंडूला. चेंडू सरळ जाते तो बाकवट स्क्वेअर लेग मध्ये. थोडासा डायव्हर्ट झालाय. पाठलाग सुरू आहे. मात्र 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होतील आणि पोचले ती 4 धावा. स्कोर कार्डवरती 5 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू 5 धावा ऑन दी बोर्ड. ओ स्विच हिट आणि चांगलं शतरक्षण तिथे विशाल पाटील यांच्याकडनं. धावसंख्या 6. दरम्यान सन्माननीय प्रमोदजी मोरे साहेब यांचं या ठिकाणी आभार प्रदर्शन केलं जाईल. इथे मात्र झेल बाद गौरांग आउट होत आहे. चला नवीन बॅटर या मैदानाच्या आतमध्ये सन्माननीय प्रमोदजी मोरे साहेब यांचं या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह देऊन आभार प्रदर्शन करणार आहोत आणि लवकर फील्ड अरेंज करा. चला नवीन बॅटर डीसी नको. चला नवीन प्रदर्शन केलं जाईल टॉस बॉक्स मध्ये. प्रमोदजी मोरे साहेब यांनी प्रत्येक खेळाडूला खूप चांगलं मोटिवेट करण्यासाठी विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून अनाउन्समेंट केलंय. तर थोडंसं गेम स्पीडअप करा. आपण अभय आल्यात निर्माण. पुढचा चेंडू हुक केलाय आणि पाठवलाय षटकार. प्रथमेश मोरेच्या बॅटमधनं येतोय षटकार. आपण बघतायत चौधरी सरांकडनं 100 रुपये षटकारासाठी. तर धावसंख्या 6 ने प्लाइज झाली आणि पोहोचले 12. प्रमोदजी मोरे साहेबांचा पण आभार प्रदर्शन या ठिकाणी केले. एक प्रतिम व्यक्तिमत्व. थँक्यू सर, धन्यवाद. आणि इथे डॉट बॉल. धावसंख्या थांबली ती 12 वरती. मिस्टर ऋषभ. पुढचा चेंडू. ओ यावेळेला बॉटरमॅनचा यूज. चेंडू पॉइंट बंद जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू डिझे. आणि तिथे माननीय सो जाई मोरे आहे. जबरदस्त फिल्डिंग त्यांच्याकडनं बघायला मिळाली. 1 अटेम्प्ट मध्ये चेंडू कॅच केलाय त्यांनी. त्यांचंही कौतुक. धावसंख्या पोहोचली ती 16 वरती. पुढचा चेंडू. ओ यावेळेला हुक. आणखीन दर्जेदार शॉट परंतु सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 6 ने प्लाय झाले 22. थँक्यू. 22 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. धावा. ओ यावेळेला मात्र खराब शॉट सिलेक्शन. प्रथमेश मोरेने चुकीचा फटका खेळलाय आणि इथे बाद.
बघतायत अनिकेत. ओ यावेळेला चांगला टायमिंग, बॉल सरळ मिड विकेट मध्ये झेल मध्ये कन्वर्ट झालाय आणि अभय जात आहे बॅक टू द पवेलियन, आउट. थँक्यू. 27 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या आहेत. धर्मेच्या बॅटमधनं स्विच हिटचा चौकार. 27 धावा झालेल्या आहेत. चेंडू चौथा. अप्रतिम शॉट सिलेक्शन, चेंडूला पुन्हा एक्झिक्यूट केले गेले काऊ कॉर्नर मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 28 वर पोहोचले स्कोर कार्ड 28. तिसरं षटक सुरू आहे आणि 5वा चेंडू घेऊन येतील अनिकेत. संतोष जी नारायण मोरे यांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे. पुढचा चेंडू. ओ यावेळेला पुन्हा जितेश मोरे बॅट मधनं येतोय हवाई फायर, षटकार. थँक्यू अमितजी, थँक्यू. बॉल द्यायचा अमितजी. रमेश पाटील सरांकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपये. केतनजी पाटील सरांकडनं जिथे जर आणखीन 2 षटकार खेचतोय तर 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. दबाय स्कोर कार्ड वरती 34. पुढचा चेंडू. ओ हो आणि आणखीन एक सिक्सर. जितेश मोरे ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग. नवनीत सुद्धा खुश आहेत. दरम्यान इथे धावसंख्या पोहोचली ती 40 आणि सर्वात जास्त संकटामध्ये कोण असेल तर नवनेश, कारण अपोजिट टीम आहे ती म्हणजेच मनीष मोरे यांची. बंदूक खेळतायत, जिथे षटकार मारतायत त्यांच्या अगेन्स्ट, टेन्शनमध्ये कुठल्या बाजूने जायचं आहे. दरम्यान धावसंख्या पोचलंय ती 40 वरती. हे क्रिकेट आहे आणि प्रत्येकानं ते एन्जॉय करावं, त्यासाठी मात्र आपण चॅम्पियन लीगचं नियोजन केलंय.
धावसंख्या पोहोचली ती 40 वरती. आता जर षटकार आला, केतन पाटील जितेशसाठी आहेत, तो जेव्हा स्ट्राईकला जाईल तेव्हा. दरम्यान 40 झालेल्या 3 षटकामध्ये माननीय मनाली मोरे यांनी 3 दिवस उत्कृष्ट जेवण आम्हाला या ठिकाणी बनवून दिले, त्यासाठी त्यांचं आभार प्रदर्शन केलं जाईल. आपण यायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती ऋषभ, इथे मिस टाइम शॉट आणि झेल बाद. धर्मेश आउट. थँक्यू. तर आपण बघताय तुषारजी शामराव पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये, अमितजी रमेश पाटील सरांकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि षटकारासाठी 100 रुपये आहेत. एक दानशूर दाते आपण बघतायत. अप्रतिम असा खेळ आणि त्यांना मोटिवेट करण्यासाठी या ठिकाणी प्राईज लावलं गेलं. नवीन बॅटर आलाय वैभव चौधरी. स्कोर कार्ड 40 वर थांबलाय. चांगला शॉट सिलेक्शन, गॅप शोधलाय आणि पार झालाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर, जमिनीला गुदगुल्या करत चौकार आलाय. थँक्यू थँक्यू. दीपकजी मोरे सरांकडनं वैभव चौधरी आणि जितेश मोरे यांना प्रत्येक षटकाराला 500 रुपये. इट्स अ वाईट बॉल. 180 रुपयानं स्कोर कार्ड 45. दीपकजी सदानंद मोरे सरांकडनं चौकार असेल षटकार असेल, जितेश आणि वैभव साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओहो, यावेळेला बॉटरमॅनचा यूज आणि तिथे आलाय चौकार. थँक्यू. धावसंख्या 49 आणि नवनेश आम्हाला या ठिकाणी आठवण करून देत आहेत की वैभव चौधरी साखरपुड्यानंतर जास्त आक्रमक झालेले आहेत. जबरदस्त बॅटिंग त्यांची बहरताना दिसते आणि चेहऱ्यावरती स्मितहास्य सुद्धा आहे. गुड बॅटिंग वैभव. 49 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. बघूया षटक क्रमांक आहे ते चौथा आणि चेंडू क्रमांक चौथा घेऊन येतील. 49. ओ, यावेळेला मात्र डॉट बॉल. 49. पुढचा चेंडू. ओ, यावेळेला कॅल्क्युलेट क्रिकेट. हळुवारपणे चेंडूला मात्र दिशा दिले आणि दुसऱ्या धाबेसाठी वेगानं जात आहेत वैभव. 51. 50 अप. 51. येस, 1 शॉट म्हणजे एकच धाव. 50 धावा असतील. क्लेवर पंचगिरी आपल्याला बघायला मिळते. सिद्धेश मोरे आणि धीरज मोरे यांच्याकडनं रखरखत्या उन्हामध्ये जबरदस्त न्यूट्रल पंचगिरी. आणि आमचे कॅमेरामन सर्वात जास्त बिझी कोण असेल तर कॅमेरामन आमचा मेहुल आणि त्याच्यानंतर आमचे एडिटर मिस्टर अतुल. ओ, यावेळेला डॉट बॉल. 50 धावा. षटकाची झालं इथे समाप्ती. ऐकूया डिझेल आणि येऊया मॅचकडे. पण बघतायत 1000 रुपयाचे जे पारितोषिक लावले गेले केतनजी पाटील सरांकडनं हॅट्रिक षटकारासाठी. 2 षटकार झालेले आहेत जितेच्या बॅटमधनं
आता जर षटकार आला मंगेश तामोरेच्या अगेन्स्ट तर 1000 रुपयाचे मालक जितेश मोरे बनू शकतात. बघूया. मंगेश तामोरे वन ऑफ द बेस्ट बॉलर आहेत, इट्स नो डाऊट. चांगले गोलंदाज आहेत, परंतु जितेश फॉर्म मध्ये आहेत. षटकार मारा आणि 1000 रुपयाचं मालक बना, कारण हॅट्रिक 3-6 इन रो. आणि नाही इथे मिस टाइम शॉट, सेफ झोन. आणि पंच सांगतायत OUT आउट गॉन. चला बॅट्समन लवकर या. सो थँक्यू न्यूमान यश. 51 धावा. आणि सर्वांच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की पहिली षटकाराची हॅट्रिक ज्या फलंदाजाने आपल्या बॅटमधून बनवली होती तोच यश आता आलाय मैदानाच्या आतमध्ये. सांगण्याचं तात्पर्य या फलंदाजाकडे क्षमता आहे. 51 झालेले आहेत. केतन पाटील सरांकडनं 3 षटकार आत्ता जर मारले तर 500 रुपये अजिजी मोरे यांचे सुपुत्र आहेत. राकेश यांच्याकडनं सुद्धा आहे 500 रुपये. आणि ते उडवला चेंडूला. गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव परिपूर्ण होईल. धावसंख्या 53. राकेश मोरे यांच्याकडनं सुद्धा 3 षटकारासाठी 1 शॉट. 52 धावा 1 शॉट. प्रशांत ठाकूरकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपये आहेत. बघूया पुढचा चेंडू. ओ यावेळेला मात्र मिस टाइम आणि गडी बाद. यश आउट. डीजे थँक्यू. आयुष आलेले आहेत, आयुष नायर. आणि त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी कुलदीप यांच्याकडनं 200 रुपये आहेत. चेंडू शेष आहेत 3. राकेश मोरे यांच्याकडनं आयुषसाठी राकेश मोरे यांच्याकडनं षटकाराला 501. आणि 3 बॉल 3 षटकार आले तर कुलदीप यांच्याकडनं 1000 रुपये. प्रशांत ठाकूर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये. ओहो यावेळेला मात्र डॉट बॉल. स्कोर कार्ड पूर्ण थांबलाय. 52. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. या चेंडूमध्ये जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न असेल. आयुष नायसाठी बाबूजी पिल्ले यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आहे षटकाराला. आणि इथे मात्र आयुष नायर आउट. दरम्यान पण बघतायत सन्मानी अमित रमेश पाटील साहेबांच्या माध्यमातून एक चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी. आणि नक्कीच या मैदानासाठी सुद्धा त्यांनी 5555 रुपयाचं आर्थिक सहाय्य. आणि दरवर्षी त्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक अनाउन्समेंट झालेले आहे. दानशूर दाते आपण बघतायत. आदरणीय प्रथम पारितोषिक देणारे व्यक्तिमत्व आपण बघतायत दीपकजी लक्ष्मण मोरे साहेब. दरवर्षी यांच्याकडनं प्रथम पारितोषिक असेल. शेवटचा चेंडू. आणि इथे मात्र एका धावेवरती सॅटिस्फाईड. 3 षटकामध्ये 40 होत्या आणि 2 षटकामध्ये आल्यात फक्त 13. 54चं टार्गेट.
तर आपण या ठिकाणी जोरदार टाळ्याने स्वागत करूया माननीय सो मनाली मोरे यांचं. चांगलं कामगिरी त्यांच्या माध्यमातून त्यांचा शुभ सन्मान राकेश जी मोरे सरांना मी विनंती करतोय आपण त्यांचं हे सन्मान चिन्ह देऊन आभार प्रदर्शन करायचं आहे. माननीय सो मनाली मोरे मॅम आपण बघतायत. थोडस 3 आपण बघताय 3 दिवस उत्कृष्ट जेवण ज्यांनी बनवून दिलेलं आहे माननीय सो मनाली मोरे यांचं आभार प्रदर्शन राकेश मोरे सरांच्या शुभ हस्ते आपण बघतोय. त्यांचं आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करतोय. त्याच्यानंतर आम्ही जयेश रमेश पाटील सरांना विनंती करतोय द्वितीय पारितोषिक त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केले 5555 रुपये. त्यांचे आपण वेलकम करतोय. शोभराज पाटील सरांच्या माध्यमातून त्यांचंही आभार प्रदर्शन केलं जाईल. सन्माननीय जयेश रमेश पाटील कैलासवासी रमेश यादव पाटील यांच्या स्मरणार्थ 5555 रुपयाचं आर्थिक सहाय्य. सामना चालू करायचा फास्ट. 54 धावांचं टार्गेट आहे. सलामी आलेले आहेत आणि थँक्यू जयजी रमेश पाटील साहेब. या पण स्थानापन्न व्हायचं. वळूया आपण मॅच कडे. चला मॅच स्टार्ट करा. बॅड लाईट आले. आणि 54 धावांचा टार्गेट अभय. अभय तयार. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ पास होतोय. प्रथमेश मोरे चेंडूला कव्हर करतील. तद्वारा दुसरी धाव परिपूर्ण. दोन धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू आपल्याला बॅक टू द बॉलर. आणि 3 दिवसामध्ये एकमात्र असे फलंदाज आपण बघतायत. जतीन ज्याने मात्र बॅटिंगने 3 स्टंप उडवलेले आहेत. धावसंख्या 3. 3 धावा ऑन दी बोर्ड स्कोर कार्ड वरती. चला गेम स्टार्ट करायचं. ओ यावेळेला इनसाइड आउट खेळायचं होतं. मिड ऑफला जातोय जतीन. जितेश तिथे आहेत. ऋषभ यांचा विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला कृपाल चौधरी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक अनाउन्समेंट झाले. धावा स्कोर कार्ड वरती 4. आणि इथे मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलंय 4 धावेसाठी. धावसंख्या पोहोचली ती 8. दरम्यान 8 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली बॅटिंग आपण बघतायत. 8 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. ओ यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इट्स वाईड बॉल. धावसंख्या 9.
धावसंख्या 9 स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू अभय. ओ हो मिस टाइम की क्लिअर केलाय. षटकार. थँक यू. थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक. 15 धावांचं. 1 टू गो. शेवटचा चेंडू आणि इथे मिस टाइम. ओहो गडी बाद. पहिला धक्का. चला न्यूमॅन लवकर या. नवीन फलंदाज यायचं लवकर. थँक्यू. नवीन फलंदाज या लवकर. अंधार तुम्हालाच होईल. संतोषजी नारायण मोरे साहेब कुठे असतील प्लीज आपण यायचंय. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. 15 धावा झालेले आहेत. 54चं टार्गेट. पुष्पक नंदकिशोर चौधरी यांना मी विनंती करतोय आपण यायचंय. पुष्पक नंदकिशोर चौधरी. नागेशजी आरेकर आपण यायचं. नवीन बॅटर आलेले आहेत. मानस. आयुषच्या प्रत्येक झेलसाठी पी टाउन कडनं 100 रुपये असतील. आयुष जरा हात उंचावरून दाखव तू कुठे. आयुष नायर शॉर्ट थर्ड मॅन. चला मॅच स्टार्ट करा. बॅड लाईट आले. पुढचा चेंडू आणि इथे मात्र स्वेर चेंडू. धावसंख्या 16 वर. मेहुल सर्वांना एकदा कॅचअप करा. आपण मैदानाच्या चौफेर आपला कॅमेरा फिरवा जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल. धावसंख्या बघायला मिळते 16. पंचांचा निर्णय आपण बघताय. सुंदर कामगिरी. कौतुक करावं लागेल दोन्ही पंचांचं. यावेळेला बॉटम हॅटचा यूज केला. एनफील्डच्या वरनं चेंडूला डीप बॅकवर्ड पॉइंटला. सीमा पार. चौकार. थँक्यू. 20 धावा झालेल्या आहेत. कृपाल चौधरी सरांकडनं ऋषभचा विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक. दीपकजी मोरे सरांकडनं प्रथमेशच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. पुढचा चेंडू प्रथमेश. ओ यावेळेला सेफ आउट आणि सरळ लॉंग ऑफला क्लिअर केले. षटकार. स 26. थँक्यू डीजे थँक्यू. 26 झालेले आहेत. पुढचा चेंडू. ओ यावेळेला मात्र थोडासा बाहेर कट केला चेंडू. इट्स अ डॉट बॉल. सुधीर जी नारायण मोरे साहेब कुठे असतील आपण यायचंय. सुधीरजी नारायण मोरे साहेब आपण यायचंय व्हीआयपी डायस कडे. स्कोर कार्ड 26 वरती स्टे ऑन. 21 मध्ये 28 ची गरज. आणि इथे बॉटम हॅटचा यूज. झेल बाद. विकेटचं पतन. थँक्यू. चे आम्हाला पहिलं चषक चे प्रोव्हाइड केले गेले संतोषजी नारायण मोरे यांचे बंधू
सुधीर नारायण मोरे यांचा आम्ही आभार प्रदर्शन या ठिकाणी करतोय. कैलासवासी दिव्या दीपेश मोरे यांच्या स्मरणार्थ जे आकर्षक पहिल्या क्रमांकाचे चषक आहे ते आम्हाला त्यांनी प्रोव्हाइड केले, त्यांचं या ठिकाणी आपण आभार प्रदर्शन करतोय. त्याच्यानंतर आम्हाला द्वितीय चषक जे प्रोव्हाइड केले गेले कैलासवासी बळीराम सयाजी आंबरे यांच्या स्मरणार्थ कुमार मंथन रणजित आंबरे यांच्याकडनं त्यांचंही आभार प्रदर्शन केलं जाईल. आवळेला हळुवारपणे डिफेन्स केला आहे आणि तिसरंही त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. कैलासवासी नंदा बळीराम आंबरे यांच्या स्मरणार्थ कुमारी रिया रणजित आंबरे यांच्याकडनं तृतीय क्रमांकाचं चषक आम्हाला प्रोव्हाइड केले. सन्माननीय रणजित सयाजी आंबरे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा आभार प्रदर्शन करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. अमित पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, चांगलं फिल्डिंग तिथे. नक्कीच या ठिकाणी प्रथमेशने ऋषभला आउट केले. कृपाल चौधरी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आणि दीपकजी मोरे सरांकडनं सुद्धा 500 रुपये. आपण बघा, मेहुल कॅमेरा फिरवायचा आपण. येस, रणजित सयाजी आंबरे यांचं आभार प्रदर्शन करताना अमितजी पाटील साहेब आपण बघतायत सन्मान चिन्ह देऊन दुसऱ्या क्रमांकाचं चषक आणि तिसऱ्या क्रमांकाचं चषक त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केले, त्याबद्दल थँक्यू रणजित आंबरे साहेब. धावा स्कोर कार्ड वरती 28. आवळेला हळुवारपणे चेंडूला एक्झिक्यूट केले, 29 धावा. त्यानंतर आम्हाला चतुर्थ चषक जे प्रोव्हाइड केले गेले माननीय सो प्रीती भूपेंद्र ठाकूर मॅम, प्रथम नागरिक पोफरण ग्रामपंचायत सरपंच, त्यांचे आम्ही आभार प्रदर्शन करतोय. त्यांना विनंती करतोय आपण यायचं आहे. ओ मिस टाइम शॉट. ओ झेल धरतीला दान. आणि धन्यवाद सन्माननीय रणजित सयाजी आंबरे साहेब, आपण खूप चांगलं मोलाचं सहकार्य आम्हाला केल्याबद्दल. चतुर्थ चषक आम्हाला प्रोव्हाइड केले माननीय सोप्रीती भूपेंद्र ठाकूर यांचे या ठिकाणी आभार आम्ही प्रदर्शन करू इच्छितो. आपण यायचं आहे मॅम. धावा स्कोर कार्ड वरती 30 आणि ते मिस टाइम शॉट. झेल बाद, फलंदाज आउट. दरम्यान न्यू मॅन अनिकेत येत आहेत. न्यूमान अनिकेत पुढचा चेंडू याही वेळेला मिस टाइम. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 32 वरती. अनिकेत जर या ठिकाणी मॅच फिनिश करतायत तर नवनेश मोरे सरांकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक असेल आणि दर्शन मोरे सरांकडनं 500 रुपये. यावेळेला आडव्या बॅटने चेंडूला काऊ कॉर्नरला एक्झिक्यूट केले गेले. प्रथमेश वेगाने येत आहेत, थ्रो करतील एका धावेवरती.
स्कोर झालेला आहे तो 33, म्हणजे 21 ची गरज आहे. 13-21. आपल्याला मिस टाइम शॉट आणि हलवा कॅच सोडलाय. आता येणारे 12 चेंडू मध्ये 20 धावेची गरज आहे. मनाली मोरे मॅम यांना मी विनंती करतोय. मनाली मोरे मॅम, त्यांच्या शुभ हस्ते आपण माननीय सो प्रीती ठाकूर मॅम यांचं आभार प्रदर्शन करणार आहोत. माननीय सो मनाली मोरे मॅम, आपण यायचं. चतुर्थ क्रमांकाचा आकर्षक चषक आम्हाला प्रोव्हाइड केले गेले. माननीय सुप्रीती भूपेंद्र ठाकूर त्यांचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मनाली मोरे मॅम यांना मी विनंती करतोय. 12 मध्ये 20 ची गरज आहे. चला मॅच स्टार्ट करा. संतोष गणपत मोरे सरांना मी विनंती करतोय, आपण यायचं आहे. त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. स्कोर 24-20 पाहिजे 12 मध्ये. 34 झालेले आहेत. 12 मध्ये 20 ची गरज. 6 रन्स आलेले आहेत या षटकामध्ये. मेहुल, माननीय सो प्रीती भूपेंद्र ठाकूर यांचं आभार प्रदर्शन केले जाते माननीय मनाली मोरे मॅमच्या शुभ हस्ते. यावेळेला सुंदर ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धन्यवाद माननीय सुप्रीती भूपेंद्र ठाकूर मॅम, थँक्यू. आणि धावसंख्या पोहोचले 38. आता 16 ची गरज आहे. 11 चेंडू 16 धावा. 11-16. आपल्याला सुंदर शॉट सिलेक्शन आणि इथे जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीये. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. दहा चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. आणि इथे मिस टाइम की क्लिअर. जबरदस्त शॉट, षटकार. थँक्यू. आता 9 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. मॅच थोडीशी आता पोपराच्या बाहेरकडे झुकते. या 3 चेंडू मध्ये आलेले 12 धावा टर्निंग पॉइंट ठरलाय मॅचचा. 9 चेंडू आणि 8 धावाचं इक्वेशन. पुढचा चेंडू आणि ते बिग हिट. थँक्यू. हंचीचा झेल सोडल्यानंतर पराभवाच्या छायामध्ये व्ही पलटण. आता अवघ्या 8 चेंडूमध्ये 2 धावेची गरज आहे. हंचित या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावरती. पोपराजा फायर इथे मात्र बॅक टू द एक धाव कंप्लीट केले आणि स्कोर इज लेवल नाव. 1 रन मोर टू विन. एका धावेची गरज आहे. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 7. एक चेंडू अजूनही शेष आहे. सात चेंडू आणि एका धावेची गरज. अनिकेतने जर षटकार मारून फिनिश केलं तर नवनेश मोरे यांच्याकडनं 1,000 रुपयाचा पारितोषिक. नितेश मोरे यांच्याकडनं सुद्धा 1,000 रुपयाचा पारितोषिक.
आणि इथे मॅच जिंकले पोफराजा फायर ठरतोय चॅम्पियन.